म्हणून लक्षात घ्या बेटा, बापाची गरिबी झाकायसाठी मुलीचा जन्म आहे, देशाची वेदना झाकायसाठी महिलेचा जन्म आहे. बाई समजा सगळ्या पोरीने ठरवलं आम्हाला लग्नच करायचं नाही, पोरांनो तुमचं कसं होईल रे? आला की निरंजन? बरं झालं अनिलने अगोदर 2 हाताची 4 हात करून टाकल्या. मला नाही, एक लक्षात ठेवा बेटा, जगा आणि जगू द्या रे, पुढे जा पण मागे वळून पहा बाळ. मला एक सांगा बेटा, तुम्हाला सायकल माहित आहे का रे? माझी खुर्ची जरा पुढे घ्या रे. बाळांनो तुम्हाला सायकल माहित आहे का? ए पलीकडे सर, सारखं बापावर गेलं. तुम्हाला सायकल माहित आहे का? पायडल मारायची सायकल. सायकलला चाक किती? पुढचं चाक आईला द्यायचं की बापाला द्यायचं? वाटणे करायचं आहे रे. ए चुप, मी पोरीला विचारते, पुढचं चाक सायकलला चाक 2 आहे, पुढचं चाक आईला द्यायचं की बाबाला द्यायचं रे? आई एवढी अडाणी असते का रे? तुम्ही किती मोठं मन केला रे, पुढचं चाक आईला तरी आई घेत नाही. तर आईला माहित आहे आपण जर पुढचं चाक घेतलं ना तर मागच्या चाकावर लक्ष ठेवता येत नाही, गडबडी होऊ शकते तिचे कधी. आईला विचार, म्हणून ती पुढचं चाक बापाला द्यायचं आणि मागचं चाक आपण घेते. ठरलं पुढचं चाक बापाचं, मागचं चाक आईचं. आता गणित करा बरं, चैनसह पायडल कुठल्या चाकाला? मागच्या, म्हणजे कोणाच्या? आईच्या. बापाच्या नाही बेटा. ते ओझं कॅरियर कुठल्या चाकाला रे? मागच्या, म्हणजे कुणाच्या? बापाच्या. बेटा ते ब्रेक मारायचं असेल तर कुठल्या चाकाला रे? कारण पुढच्या चाकाला ब्रेक मारला तर बदकन पडताना. ब्रेक सुद्धा मागच्या चाकाला, म्हणजे कोणाच्या चाकाला? बापाच्या. बेटा ते बसायचं सीट कुठल्या चाकाला? मागच्या, म्हणजे कोणाच्या? बापाच्या. बेटा ते उभं ठेवायचं दांडुकलं स्टँड कुठल्या चाकाला रे? आईच्या, म्हणजे कुठल्या? आईच्या. मागच्या चाकाला म्हणजे आईच्या. बापाच्या नाही. ते कुलूप लावायचं असेल तर कुठल्या चाकाला रे? मागच्या, म्हणजे कुणाच्या? बापाच्या. टोटल ओझं मागच्या चाकावर आहे की नाही? म्हणजे आईच्या चाकावर आहे की नाही? आणि बापाच्या चाकाला? अरे आहे ना, हँडल आणि घंटी. हँडल याच्यासाठी मेरे पीछे पीछे आओ आणि घंटी ट्रिंग ट्रिंग हम आपके है कोण? म्हणून एक लक्षात ठेव बेटा, काही करू नका पोरांनो. आणि सगळ्यांना सांगायचं आहे मला,